पुढील होणारा सामना ध्वनी 11 सलग 2 सामन्यांमध्ये 2 पराभव आणि मैदानाच्या आत जर आपण तपासून पाहिलं तर आता 74 चं टार्गेट. आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्ट्रायकिंग एंडला रुपेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस आणि गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 36 बॉल 74. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं, जिथे सिंगलनं मात्र एक श्री गणेशा होतोय दुसऱ्या डावाला. महत्वाचं आहे, तुम्ही पहिला बॉल ज्या वेळेला खेळता त्यावेळेला एक आत्मविश्वासाची एक धाव जी महत्वाची असते आणि तिथे मात्र आपल्याला तेच बघायला मिळालं. चैतन्य राऊत आणि एका बाजूला रुपेश कोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजस राऊत यांना देखील आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आयकॉन विरुद्ध आयकॉनची ही लढत. चैतन्य राऊत त्यांच्या विपक्षात तेजस. पहिलाच बॉल, बोटातील कौशल्य जादू बघायला मिळाली, परंतु इथे मिसफिल्ड. आणि इथे जर मिसफिल्ड झाली तर या मैदानाच्या आउटफिल्ड अगदी इडन गार्डन कोलकाता वानखेडेचं मुंबईचं जे मैदान आहे त्या पद्धतीची आहे. इथे जर तुम्ही चुका केल्या की मग बॉल थांबणं थोडंसं कठीण. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, गुडलाईन स्पॉटवरनं बॉल आउटस्विंग होत होता, त्यावेळेला बाउन्स जास्त मिळाला. शॉट गलीमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर जात असताना 5 धावा. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 5 आहेत आणि दोन बॉल आणि 5 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. या षटकातला तिसरा बॉल अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळले, कव्हरला बिटवीन दी गॅप. आणि जिथे आपण तपासून पाहिलं तर दूरवर्ण क्षेत्ररक्षक आलेत बॉलकडे पोहोचतील. तत्पूर्वी मिळेल फक्त इथे डबल आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचते, ती म्हणजे 7 वरती. 3 बॉलचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातला अगदी जबरदस्त मॅच. एका बाजूला लोएस्ट स्कोरिंग सामने देखील बघायला मिळाले, एका बाजूला टॉप स्कोर देखील होताना पाहायला मिळतात. हेच तर क्रिकेट आहे, जिथे कधीही काही होऊ शकतं. अनप्रेडिक्टेबल गेम. सध्या धावफलकावरती धावांची गती तपासून पाहिली 7. याही वेळेला आपण पाहतायत इनसाइड आउटचा फटका बिटवीन द गॅप. विराट प्रेम कोहलीचा क्लास बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर. 4. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात खोलवर टप्पाचा बॉल होता. बॉलला समोरच्या दिशेने खेळून काढले. लॉंग ऑफचे खेळाडू आहेत तिथे, त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि फक्त सिंगलच मिळेल. पहिल्या षटकाची सुरुवात मी म्हणेन गोड झाले. बॅटिंग करणारा टीम PS कुणबी किंग हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण तपासून पाहिलं तर एक ड्रीम स्टार्ट, स्वप्नगत सुरुवात जी असायला हवी ना, ती सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर 12 वरती लॉंग स्टॉपला बॉल इथे देखील जाईल. नशिबानं साथ दिली. वेळ बदलो अगर न बदलो, इथे नशीब बदलतं आणि सध्या नशीब बदललंय. आपण पाहताय जिथे क्षेत्ररक्षक थोडे पुढे होते आणि तदनंतर त्यांच्या डोक्यावरनं बॉल निघून गेला. इथे आपण पाहतायत नेहमी क्रिकेट समोर तुमच्याकडे तुमचं स्टार देखील महत्त्वाचे असतात आणि ते स्टार सध्या चमकले बॅटिंग करणाऱ्या टीमचे, अर्थात चैतन्यचे. पहिलं षटक संपलं, जिथे धावसंख्या फलकावरती 16 आहेत. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. सोळा धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतील.
गोलंदाज सुशांत देसले मागच्या मॅचमध्ये जरूर त्यांच्या विपक्षात धावा आल्या होत्या, परंतु आता इथून त्यांच्याकडे जो चांगला अनुभव आहे तो तुम्हाला दाखवावा लागेल मैदानाच्या आत. सध्या दाखल झालेत सुशांत देसले, चैतन्य राऊत. 4 बॉलमध्ये 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे धावसंख्या फलकावरती 16 लागल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात, चांगला बॉल जिथे आपण पाहतायत डाव्या हाताचे गोलंदाज अनेक वेळा अँगल त्यांच्यासाठी क्रिएट होतो आणि त्या अनुषंगानं आता इथे सुशांतनं देखील पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला. धावांची गती 1 ने पुढे सरकते. 17 17 धावा धावफलकावरती. भारताचा एक युवा यष्टीरक्षक सध्या लखनौ सुपर जायंट्स या संघाचा कर्णधार थोडासा कठीण काळातून चाललाय, आउट ऑफ फॉर्म दिसतोय ऋषभ पंत. 17 क्रमांक सातत्याने त्याची आठवण करून देत असतो. यावेळेला बॅटची कड आणि फलंदाज इथे बाद. सुशांत देसले मागच्या षटकात काय झालं होतं, मागच्या मॅचमध्ये काय झालं मला नाही माहिती. या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका मला अदा करायची आहे, जिथे अतिशय सुंदर बॉल बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप चांगला बॉल इथे हाताळला फलंदाज, बाद होता असताना गॉन. नवीन फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये सौरव. सध्या पहिला धक्का बाद होत असताना PS कुणबी किंग पोखरण फुदरलेनचा बॉल, पंचांनी त्या बॉलला नो घोषित केलंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच देखील सुटला गेला आणि येणारा बॉल फ्रीटचा देखील बघायला मिळेल. सध्या फ्रीटवरती आक्रमण होईल का सुशांत देसले यांच्याकडनं आपण तपासून पाहिलं, या अपेक्षा नसतील, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच बघायला मिळालं ज्यांनी एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी केली आणि ही गोलंदाजी तुम्हाला त्रास देईल. 19 वरती जाऊन पोहोचते सुशांत देसले. एक विकेट जरूर मिळवली त्यांनी, एक सोपा झेल देखील सुटला गेला. धावफलकावरती धावांची गती 19. एक धक्का. सध्या PS कुणबी किंग पोखरण संघ बॅटिंग करते, थोडंसं त्रस्त झालेत कारण पहिल्या डावामध्ये ज्या धावा सुसाट सुटल्या, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, स्टेप आउट जरूर झाले. सिंगलच मिळते, या सिंगलच्या सहाय्यानं 20 धावा. 3 बॉलचा खेळ झाला, 3 चेंडूंचा 20 परिपूर्ण होत असताना आपण पाहतात 20 वरती एक गडी बाद. PS कुणबी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग 20-25 चा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातलं चाललेलं हे घमासान, जिथे अत्यंत महत्त्वाचा मॅच चालू आहे. एका बाजूला सार्थक 11 बॅटिंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, चांगली बॅटिंग दाखवत असताना धावसंख्या 76 उभ्या केल्या. चांगला बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि गतीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर आपण पाहतायत टप्पा देखील चांगला ठेवला. फक्त तुमच्याकडे गतीमध्ये परिवर्तन असून नाही चालत, तो बॉल तुमचा योग्य पिचिंगला देखील झाला पाहिजे, अदरवाईज मग त्या बॉलचा सन्मान तिथे नाही होणार जर पिचिंग योग्य नसली तर. सध्या यामागच्या बॉलवरती तेच बघायला मिळालं. सुशांत यांनी चांगली पिचिंग, चांगली लाईन आणि चांगली लेंथ सोबत योग्य वेग समोरच्या दिशेनं बॉलला खेळले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देतील. सिंगल तर परिपूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न नाही राहणार. या सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं आणि धावांची गती तपासून पाहिली तर 21 वरती एक धक्का. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर दुसरा आणि 5 बॉलचा खेळ झालाय. कृतिक राऊत आमच्या समवेत अतिशय सुंदर साथ देत असताना खूप चांगला आवाज आणि खूप चांगलं समालोचन, अगदी भरपूर तीव्र अभ्यास या समालोचनाच्या प्रवासामध्ये आणि सध्या चर्चेत राहील तेही नाव. शेवटचा बॉल आहे या षटकातला. फटका खेळलाय इनफिल्डच्या वरनं, जिथे जो कॉर्नरचा खेळाडू होता ते वाईड डिशमध्ये आले लॉंग ऑनला आणि त्यांना बॉलला फील्ड केलं, तुर्तास मिळेल सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं 22 वरती एक गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. घेऊया एक ब्रेक आणि येऊया मॅचमध्ये.
गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत संकेत राऊत यांना आपण पाहू शकाल, ज्यांनी सध्या मैदानाच्या आतमध्ये षटक घेऊन आलेत तिसरं. खोलवर टप्पाचा बॉल होता, त्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला फक्त हलक्याशा हातानं बॉलला खेळलं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे धावसंख्या जर तपासून पाहिल्या तर 2 फ्लाय देखील होतील. 24 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा पडाव आपण पाहतोय, नाण्याची एक बाजू पारखून पाहिली जिथे धावसंख्या 75 लागल्या गेल्या फलकावरती आणि इथे तपासून पाहिलं तर जे टार्गेट आहे 76 धाव्यांचं त्याचा पाठलाग चालू असताना दोन्ही फलंदाज एका बाजूला सौरव कोठारी आणि त्यांच्या साथीनं खांद्याला खांद्या लावत चैतन्य राऊत 8 बॉलमध्ये 16चं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. महत्वाचं आहे, भागीदारी महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा बॉल समोर गेलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलकडे पाहतील, फील्ड करतील, सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साह्यानं 25. सुरुवातीचा काळ मी म्हणेन 1 विकेट जरी गेला असला तरी देखील धावसंख्या योग्य वेगानं चालल्यात आणि हाच वेग जर पुढे अविरत राहिला तर या मॅचमध्ये बॅटिंग करणारा टीम येऊ शकतो. PS कुणबी किंग्स पोखरण. येणाऱ्या काळात आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला 1 ते 2 विकेट पाहिजेत. जर ब्रेक थ्रू मिळाला तर मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती बसतील. सध्या चेंडू बऱ्याच काळ हवेत नोमान्स लँडमध्ये. लॉंगॉनचे खेळाडू मिडॉनला येतील, तत्पूर्वी 2 धावा सहज रीतीनं पळून परिपूर्ण होतील. 27. 3 बॉलचा खेळ झाला, 27 धावा धावफलकावरती आहेत. सौरव कोठारी आणि चैतन्य राऊत. एक अतिशय सुंदर स्पर्धा. प्रत्येक दिवसात तुम्हाला 6 मॅच आणि उद्याच्या दिवसातल्या 5 मॅच अत्यंत महत्त्वाच्या. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातली एक जबरदस्त फाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुठला संघ जो भाग्यवान राहील, ज्याचं प्रथम क्रमांकावरती करंडकावरती नाव लिहिलं जाईल. काय फटका केलाय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, एका हातानं बॉलला कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न आणि तिथे क्षेत्ररक्षण थोडं खराब, आपली लवते ना लवते सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 29. प्रत्येक बॉल मागे धावा येत आहेत, ते महत्वाचं आहे. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर चेंडूंचा खेळ आतापर्यंत परिपूर्ण झालाय, तो म्हणजेच 4. 29 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संकेत राऊत 4 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, यू मिस आय डेफिनेटली क्लीन इट यू. फलंदाजाला अक्षरशः कोड्यात टाकलं की बॉल वेगाने येईल का. बॅटचा ब्लेड आधीच बंद झाला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय ओव्हर दी स्टंप्सनं फुलर लेनचा बॉल होता, जिथे आपण पाहतायत ऑफ स्टिक उद्ध्वस्त केली आणि जो एक चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन जे होतं ते सार्थ ठरलं संकेत राऊत यांचं. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विश नेटवर्क समवेत जोडल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय स्वागत. नवीन बॅटरचं नाव कळवा आमच्यापर्यंत. सुयश दाखल झालेत. सुयश आलेत. सुयशनं पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात पुश केलं, अगदी ऑफ ड्राईव्हमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून येत असताना जिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 43. मॅच शेवटच्या षटकापर्यंत हाय व्होल्टेज राहील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 18-43चा मॅच आहे. आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. आपण ऐकूया श्रवण इंद्रियांना ताजं करणारं एक सुमधुर गीत.
बॅक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण बघतायत सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग 2025चं पहिलं ॲडिशन, पहिलं पर्व ना भूतो ना भविष्यती, ज्या पद्धतीने या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलं आणि सध्या आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती सुशांत देसले वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं. प्रामुख्यानं चौथं षटक जे असतं 6 षटकांमध्ये ते खूप महत्त्वाचं असतं. जिथे एकतर गोलंदाजी करणारा संघ पुढे आपल्याला येताना दिसतोय, अदरवाईज मग फलंदाजी करणाऱ्या संघाचं रौद्र रूप तुम्हाला धारण होताना बघायला मिळतं. सुशांत देसले तयार, खूप चांगला फटका खेळला. जिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलच्या मागे धावतायत, परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौथ्या षटकाला जशी सुरुवात होते त्या वेळेला शंखनाद फुंकलाय फलंदाजानं. धावफलकावरती एक दोन्ही बाजूनं सामना आतापर्यंत मी म्हणेन की अगदी बरोबरीने चाललाय. जिथे विकेट येतात, डॉट बॉल येतात, त्यावेळेला मोठे मध्ये फटके देखील येतात. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सध्या गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल होता, अगदी डाऊन फुलटोस बॉल आला. कव्हरचे खेळाडू पुढे येतील, त्यांच्या माध्यमातून सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न सुशांत देसले थोडेसे बीट झाले आणि बघता बघता 2 धावा जिथे फलंदाजांना परिपूर्ण केल्या. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. जर विचार केला आपण तर तुमच्याकडे 15 मिनिटे आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला इथून 10 बॉल परिपूर्ण फेकायचे आहेत. म्हणजे योग्य रीतीने सध्या टाइम देखील कव्हर करतायत आमचे खेळाडू. चैतन्य राऊत 11 बॉलमध्ये 23. एका बाजूला सुयश राऊत 1 बॉल आणि 2 वरती खेळतात. गोलंदाज तयार, फटका खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू तिथे देखील तैनात आहेत. जिथे जे फटके आहेत ते तुम्हाला बिटवीन द गॅप खेळावे लागतील. या मैदानाचा उल्लेख आपण अनेक वेळा केला. जिथे जर बॉल आणि बॅटचं कनेक्शन गॅपमध्ये झालं तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेरच आहे. तुम्हाला इथून बिटवीन द गॅप फटके खेळावे लागतील. 38 धावा, षटक क्रमांक 4 आणि बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत आपण तपासून पाहिला तर अर्थात 3 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होतील तयार. मैदानाच्या आतमध्ये सुशांत देसले यांना आपण पाहत आहेत. पुढचा बॉल यावेळेला चेंज ऑफ द पेस, तदनंतर शॉर्ट स्क्वेअर मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान दिला. हातांची ओंजळ व्यवस्थित नाही. ज्या वेळेला तुम्ही बॉलकडे पाहत राहता, जरूर सूर्याचा तडाखा आहे, परंतु तुमच्याकडे मग त्यावेळेला चांगला एक सनग्लास असायला हवा ज्या वेळेला तुम्ही बॉलकडे पाहत राहता. परंतु इथे झेल सुटला गेला आणि धावांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोचते 40 वरती. 3 झेल याच मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतात ड्रॉप होत असताना. खऱ्या अर्थानं आपण पाहतात कॅचेस खूप महत्त्वाचे आहेत. फुलरलेनचा बॉल, परंतु त्या बॉलचा समाचार नाही घेता आला. हे संधी जी मिळेल त्या संधीला तुम्हाला 100% मध्ये कन्वर्ट करावं लागतं. संधी पुन्हा पुन्हा नाही. ज्याला संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर ज्याने त्या संधीचं सोनं केलं तो कर्तृत्ववान म्हटला जातो. सध्या तुम्हाला कॅच सुटल्यानंतर फुलरलेनचा बॉल देखील मिळाला, परंतु त्याला नाही डिस्पॅच करता आलं. अगदी शेवटचा बॉल, 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार सुशांत देसले.
फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. जिथे आपण पाहतायत फटका खेळत होते त्यावेळेला बॉल अगदी तुमच्या कमरेच्या खाली येणारा होता, ज्या अनुषंगाने त्या बॉलला ग्राह्य धरलं गेलं पंचांनी. 41 वरती 2 धक्के. सध्या मॅचमध्ये आपण पाहतायत जे मोठं टार्गेट आहे त्याचा पाठलाग चालू असताना षटक क्रमांक 4चा अगदी शेवटचा बॉल बाकी. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 33 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. PS कुणबी किंग पोखरण हा संघ, बॅटिंग टीमनं जर रिव्ह्यू घेतला असेल तर तुमचा रिव्ह्यू लॉस्ट आहे, लक्षात घ्या. नो मोर रिव्ह्यू. आता तुमच्यासाठी ती संधी आता संपलेली आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 33. गोलंदाज तयार सुशांत. फटका खेळलाय जबरदस्त. टी फॉर टायमिंग, टेम्परामेंट आणि टेक्निक सर्व गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. काय फटका खेळला, अगदी आपण पाहतोय जो रूटची आठवण झाली या फटक्यानं. चेंडू सीमा रेषा पार आणि चेंडू षटकार 6. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये 27 धाव्यांची गरज. 13.50ची सरासरी. या मॅचमध्ये आता इथून कोण जिंकणार, PS कुणबी किंग पोखरण की मग त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे सध्या मैदानाच्या आतमध्ये सार्थक रियान 11. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजस यांचा पहिलाच बॉल बराच काळ हवेत नोमॅन्स लँडमध्ये. डिपेक्सच्या कव्हरचे क्षेत्ररक्षक पुढे आले. लॉंग ऑफच्या खेळाडूने त्या बॉलला प्रोटेक्शन दिलं आणि तत्पूर्वी 2 धावा देखील मिळाल्या. आता 11 बॉल आहेत, 11 बॉलमध्ये 25. जो मी उल्लेख केला की शेवटच्या षटकापर्यंत मॅच अगदी रफ अँड टफ होईल आणि सध्या ते बघायला देखील मिळतं. 11 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तेजस राऊत तयार. चांगला बॉल समोरून बॉलला जिथे ज्यांनी आपटला आणि बाउन्स, अगदी परफ्यूम डिलेव्हरी. चेंडू अगदी नाकाजवळून नेल्लो टाटा बाय बाय बोलत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये केला, कॉम्प्रोमाइज केला आपल्या साथीदारासाठी. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सध्या सफाळे हेही एक मजबूत हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या पद्धतीच्या मॅच त्यांनी जवळून पाहिल्यात. चेंडू बराच काळ हवेत. तेजस सांगतात की माईन 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 आणि या वेळेला चांगला झेल टिपला. फलंदाज इथे बाद होतील. तू चल में आया, फलंदाज बाद गॉन.
इथे जर आपण पाहिलं तर 49 वरती 4 गडी बाद. अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क. मनीष निजाई जो झेल आता टिपला गेला होता अगदी त्या बॉलवरती 10x जे कंपनीचं मार्किंग आहे तेही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय तुमच्या स्मार्टफोनवर आणि स्मार्ट टीव्ही वरती. जर 3D गॉगल असेल तर जणू काही बॉल तुमच्या अंगावरती येतोय की काय. मनीष निजाईचं काम आहे. उगाच नाही दातिवरेपासून शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत तो प्रवास झाला, कतारपर्यंत गेला. तुमच्या टॅलेंटनं तुम्हाला ओळख मिळते आणि सध्या मनीष निजाई कार्यरत आहेत. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू अगदी वेगाने आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि फील्ड होता क्षणी आपण पाहतात धावसंख्या इथून तुम्हाला मिळेल ती म्हणजेच आत्तापर्यंत जाऊन पोहोचतंय 50 धावा 4 धक्के. चेंडूंचा खेळ झालाय 4. ऋषी पाटील जे दाखल झालेत मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. फक्त माईकवरून बोलून नाही चालणार, तुम्हाला तो खेळ आता खरा साकारण्याची गरज आहे. गुणवत्ता, क्षमता, ॲबिलिटी, फटके सर्व काही आहे ऋषी पाटील यांच्याकडने. तेच फटके आता तुम्हाला खेळावे लागतील. सफाळेचं क्रिकेट अगदी पिंजून काढलंय त्यांनी. सध्या समाजासाठी आपण स्पर्धा खेळतोय ज्यामध्ये दाखल झालेत. क्रुशल मुवमेंटला 8 बॉल 24चा मॅच आहे. 8 बॉल 24. गोलंदाज तेजस राऊत आयकॉन खेळाडू. पुढचा बॉल. यावेळेला बॅटचा स्विंग अगदी वेगानं होता परंतु गोलंदाज त्याही पेक्षा वेगात. चांगला बॉल भन्नाट वेगासहित अचूक टप्पा. पुढील होणारा सामना एका बाजूला ध्वनी 11 आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळेल तो म्हणजेच सार्थक रियान 11. मी ध्वनी 11 संघाला विनंती करीन की आपण रेडी राहा टॉससाठी. एका बाजूला संघ खेळतो आहे सार्थक रियान 11. तुम्ही सामना झाल्यानंतर कर्णधार फक्त आमच्यापर्यंत पाठवून द्या. मॅच नंतर तुम्हाला एक 10-5 मिनिटाचा रेस्ट मिळेल. ते लक्षात घेता तुम्ही मॅच संपल्यानंतर त्वरित आपल्या कर्णधार पाठवायचा आहे. शेवटचा बॉल या षटकातला गोलंदाज तयार तेजस राऊत. राईट हँड ओव्हर द स्टम्प्सनं बॉलला स्टिअर करायचं होतं आणि व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. फलंदाज ऋषी पाटील बॅक टू द डगआउट गॉन. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. डीजे उर्वी त्यांना स्मरण करते. थोर युगपुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं रक्त सांडलं. वयवर्ष महाराजांचं 50 होतं. 50 वर्षामध्ये 350 किल्ले आणि संपूर्ण स्वराज्य स्थापित केलं. आज माणसाचा वयवर्ष आहे 100 ज्यामध्ये माणूस जगतो 70 ते 80. परंतु माणसाची कर्म 5 वर्ष एवढी देखील सांगण्यासारखी नाही. हा फरक आहे युगपुरुषांमध्ये आणि सध्या खऱ्या अर्थानं हे महत्त्वाचं आहे. ज्या युगपुरुषांनी या मातीसाठी काय केलंय त्या मातीला आपण संवर्धन तर करू शकत नाही परंतु तिथे जाऊन आपण चुकीच्या गोष्टी देखील करता यापेक्षा दुःख नाही. परंतु मग गुढीपाडवा आला, शिवजयंती आली का ताठ मानेनं मी मराठी असल्याचा मला गर्व आहे. परंतु मराठी असल्याचा गर्व असताना आपण या स्वराज्याला कसं सांभाळतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. वयवर्ष 15 असताना लढाईला आले आणि वयाच्या 50व्या वर्षामध्ये आपलं स्वराज्य प्रस्थापित केलं. आजचं युग बदललंय. जिथे आपण पाहू शकाल फटका खेळलाय बऱ्याच काळ हवेत आणि क्षेत्ररक्षक तिथे देखील यात एका हातानं बॉलला कॅरी करायचं होतं, नाही करता आलं आणि तिथे बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सध्या या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 54 जो मी उल्लेख करत होता. आज 16 वर्षाची मुलं आहेत ज्यांनी फक्त मोबाईलकडे गुंतलेत. मातीचे खेळ विसरले, सगळ्या काही गोष्टी विसरल्या आणि आज मोबाईलनं एक दिवस असा येईल की हा मोबाईल तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाईल. परंतु आपल्या आईबाबांनी मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मातीचे खेळ, मुलांचे पाय मातीला लागायला हवे. आज आपण गावात ग्रामीण ठिकाणी राहतो. मुंबईकरांसाठी माती सध्या सोन्यासारखी झालंय. जिथे खूप कमी गोष्टी आहेत मातीच्या. आज आपल्याकडे चांगली मैदानं, आपल्या पुढे आपलं दार असतं, तिथे सगळ्या गोष्टी कमी आहेत. या गोष्टींना जपणं आपल्या हातामध्ये आहे. सध्या या मॅचमध्ये धावफलकावरती 54 धावा आहेत. 5 गडी, अर्धा संघ गारद झालाय. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 6व्या षटकातला एक बॉल, ज्या पहिल्याच बॉलवरती 4 मिळाले.
याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉलचा पूर्णपणे अंदाज घेतला. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहू शकाल फील्ड केले शेवटच्या क्षणाला सुशांत देसले यांना आपण पाहिलं. केदार पाटील यांना देखील आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे 2 दिवस समालोचना करण्याचा जो योग आहे. केदार पाटील अगदी आमचे जवळचे मित्र. चिनू विक्रांत थोडेसे नाराज असतील कारण 2 सामने पराभव. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल 4, दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 26. याही वेळेला आपण पाहतात शफल झाले आणि तदनंतर पंचांकडे जर तुम्ही मागणी करत असाल वाईट बॉल तर पंच सांगतील की ना मुन्ना ना, तो बॉल नाही वाईट मिळणार. सध्या आपण पाहू शकाल 56 वरती 5 धक्के आणि जवळपास आता विजयाचा सुगंध दरवळत असेल. बॅटिंग करणारा टीम थोडासा बॅकफुटला आला आणि गोलंदाजी करणारा संघ सांगेल की यस हेच पाहिजे होतं आम्हाला. याच्यासाठी आमचं गोलंदाजीचा अटॅक, गोलंदाजीचा युनिट जाणला जातो. ज्या वेळेला संघाची बांधणी झाली त्यावेळेला गोलंदाजीचा विचार का करत होते सर्व संघ, तर त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अपराज वैद्य गोलंदाजी ट्रॅकवरती. सध्या फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी ध्वनी 11 आणि सार्थक रियान 11. आपण रिपोर्ट लगेच करायचा आहे. 5-7 मिनिटांचा ब्रेक मिळेल तुम्हाला. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा. षटकार 6. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आनंद शिंदे महाराष्ट्राचा बुलंद आवाज यांच्या मधुर वाणीनं, यांच्या बुलंद आवाजानं गायलेलं गीत. सध्या अगदी शेवटचा बॉल बाकी. 62 धावा धावफलकावरती. 1 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज म्हणजे जवळपास विजयाचे दरवाजे आता बंद झालेत PS कुणबी किंग्स पोखरण या संघासाठी. आणि या मॅच मध्ये मी म्हणीन फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक रियान 11. विजयाजवळ आलाय. आता चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला इझिली डन अँड टेकन. फलंदाज बाद. विजयाचा ठसा उमटला सार्थक रियान 11 या संघानं. ध्वनी 11 आणि सार्थक रियान 11 चिनू टॉससाठी आलेले आहेत. मी विनंती करतोय सार्थक रियान 11 आपण या. नेट रन रेट सगळं काही दिसलं जाईल. विश नेटवर्कची टीम आहे तिकडे. चला टॉससाठी या.